आज एक असा उपाय सांगणार आहे की ते हायपर पिगमेंटेशन किती हे असलं तर तुम्हाला 7 दिवसात फरक पडणार, म्हणजे पडणार, 101% पडणार. तर पहिलं जाणून घेऊ की पिगमेंटेशन का होतं, चेहऱ्यावर वांग का येतो, की अनियमितता असते. म्हणजे पाणी कमी पिणं, पोषक आहार व्यवस्थित न घेणं, पालेभाज्या, कडधान्यांचा, फ्रूट्सचा म्हणजे फळांचा समावेश आहारात नसणं, यामुळे आपल्याला हायपर पिगमेंटेशनचा त्रास होतो. तसेच उन्हात जाणं, उन्हात जास्त उशीर बसणं किंवा उन्हात आपले जर काम असेल तर आपण चेहऱ्याची सनक्रीम न लावता बाहेर पडणं, चेहऱ्याची काळजी कशीच घेत नाही, सनक्रीम लावत नाही, मॉइश्चरायझर लावत नाही किंवा चेहरा आपण कपड्याने कुठल्या कव्हरसुद्धा करत नाही, त्यावेळेस आपल्याला हायपर पिगमेंटेशनचा त्रास होतो. तर तो कोणत्या क्रीम लावून किंवा काय जात असेल तर तुम्ही तो डॉक्टर रिकमेंडेड जे असतील ना क्रीम ते यूज करा, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच क्रीम वापरा. आणि घरचा जर उपाय करायचा असेल तो मी हा जो सांगते तो तुम्ही करून बघा. डायरेक्टली फरक पडत नाही, लगेच कोणत्याही क्रीमने फरक पडत नाही. तर तुम्ही 7 दिवस करून पहा. 7 दिवसानंतर तुम्हाला थोडा थोडा फरक जाणवेल, पण तो कायमचा जाणवेल. त्याने साईड इफेक्ट होणार नाही, ॲलर्जी होणार नाही, कोणता त्रास होणार नाही, चेहरा कोणते दाग धब्बे राहणार नाहीत, त्यामुळे तो कायमचा फरक पडेल. तर काय घेतलेलं आहे हे एका वाटेत हो का तुम्हाला दिसू शकतो, ह्यात मध आणि लिंबू आहे. तर हे फक्त मी चेहऱ्यापुरतंच केलेलं आहे, तुम्ही मानेला हाताला लावू शकता. मी फक्त चेहऱ्यापुरतंच केलेलं आहे. लिंबाचे 2-3 थेंब टाकलेले आहे आणि मध टाकलेलं आहे थोडंसं. आणि हे आता मी चेहऱ्याला फक्त असं मसाज करून घ्यायचा, पूर्ण मसाज करून घ्यायचा. लगेच चेहरा अजिबात साफ करायचा नाही, 10 ते 15 मिनिटांनी चेहरा साफ करायचा आहे, तो पण साध्या पाण्याने. ह्याच्यात तुम्ही जर ॲड करायचं असेल तर गुलाब पाणीसुद्धा ॲड करू शकता स्मेलसाठी, त्याचा चांगलाच फायदा आहे. आणि मध चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा. आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे की नाही आपल्या चेहऱ्यावरचे डाग धब्बे जे असतात, पिगमेंटेशन असतं, वांग असतं, ते जाण्यास आपल्याला मदत होते. आणि मध हा तुम्हाला तर माहिती नॅचरल असल्यामुळे ह्याचे फायदे तर बरेच आहेत, त्यामुळे तुम्ही हा प्रयोग नक्की करा. आणि ओके हां, तर हा प्रयोग तुम्ही करून बघा, 7 दिवस करा. आणि कोणत्याही ब्रँडचा मध घ्या बरं का, फक्त तो व्यवस्थित असावा. कोणत्याही ब्रँडचा त्याचाच घ्यावा असं काही नाही. आणि हे 7 दिवस तुम्ही करा, नक्की फरक पडेल. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून जरी तुम्हाला काही त्रास होत असेल तर. आणि माझ्याकडे त्याचा जर सल्ला असेल, त्याचं काय जर असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन. तर चला 7 दिवसाचं चॅलेंज घ्या आणि नक्की करून बघा.